जोगिंदर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान राकेश टावरे आपल्या शुभास्ते करतायत. मॅच सुरू होण्यापूर्वी 12th मॅन जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. ज्या संघाचा 12th मॅन नसेल त्या संघाला पेनल्टी. बॉल टाकल्यानंतर लगेच पेनल्टी. बॉल टाकला, ज्या संघाचा 12th मॅन नसेल त्या संघाला बॉल टाकल्याबरोबर पेनल्टी घोषित करण्यात येईल. लगेच 2 धावांची पेनल्टी. यानंतर लक्षात घ्यायचंय, मॅच सुरू होण्यापूर्वी 12th मॅननी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. जर ज्या संघाचा 12th मॅन नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येईल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. सुभाष आणि पंढरीनाथ आणि गोलंदाजीसाठी पांडुरंग. पहिल्या चेंडू लोअर फुल टॉस, चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू आहे मिड विकेटला. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवर सबळता. रॉयल डकवर बाद झालेला आहे फलंदाज सुभाष रॉयल डकवर बाद झालेला आहे. प्लॅटिनम डकवर बाद झालेला आहे. यस, सोजनजी पाटील सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रमोदजी मिटकर, आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सोजन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोद मिटकर आपल्या शुभास्ते करतायत. तर रॉयल डकवर बाद झालेला आहे सुभाष पहिल्या चेंडूवर. सुभाष पास झाल्यानंतर त्याची जागा घेतोय बाळू, संघाचा कॅप्टन बाळू पाटील. खूप अपेक्षा असणार आहे. बाळू पाटील सांगितलं की मी सुद्धा चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करू शकतो, मात्र मैदानावर तुमचा खेळ चांगला व्हायला हवा. याला मात्र अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं. दोन्ही पंच एकत्र येऊन निर्णय घेतील. खूप चांगली रणनीती आहे खरं तर पंचांची सुद्धा. अपील केलंय कॉट बिहाइंडचं. दोन्ही पंच एकत्र येत आहेत, त्यानंतर पंच निर्णय घेतील. कारण कसं रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे, त्यामुळे दोन्ही पंच एकत्र येतात. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन हा अंतिम असणार आहे. पंच आपल्या जागेवर आल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय देतील. नॉट आउट. पण खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सुद्धा दुसऱ्या चेंडूवर सुद्धा खूप पूर्णपणे बीट केलं होतं कॅप्टन बाळू पाटील. यास पांडुरंग, यावेळेला मात्र लोअर फुलटा चेंडू होता. धावबाची संधी आहे, मात्र नेम साधला जात नाहीये. तुम्हाला चांगल्या प्रकारे नेम पंचांचा बाईचा इशारा येतोय. चांगल्या प्रकारे नेम तुम्हाला साधायचा असेल, तुम्ही लहानपणी गोट्या खेळणं फार गरजेचं असतं. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे, शुभारंभ झालेला आहे. 1-1. याला मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक नव्हता, पण मात्र चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फक्त क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळलेला होता. चेंडू थोडासा डाव्या एष्टीवरला होता, मात्र चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 न वाढते, धावसंख्या होते 5. पंढरीनाथ आणि बाळू अशी ही जोडी खेळपट्टीवर. लिटल मास्टर पांडुरंग या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पांडुरंग शॉर्ट रन अप, राईट आर्म. याला मात्र फोल्टा चेंडू आहे. फोल्टा चेंडू त्रिफळाचीज झालेला आहे.
तो म्हणजे पंढरीनाथ. फुटवर्क बघायला मिळत नाही. तुमचा फुटवर्कचा वापर चांगल्या प्रकारे तुम्ही करायला हवा. पहिली गोष्ट म्हणजे चेंडूवर तुमची नजर असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पदलालीचा वापर अर्थात फुटवर्क. कारण मोबाईलसाठी नेटवर्क आणि चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी फुटवर्क या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. फुटवर्क जर चांगल्या प्रकारे नसेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाही. भारताचा असा एक फलंदाज होता ज्याचं फुटवर्क चांगलं नसायचं, सदागोपन रमेश. वर्ल्ड कप 99 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जागेवर तो खेळला गेला होता. कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पिताश्रींना देवाज्ञा झाली आणि ते लगेचच निघून आले भारतामध्ये आणि त्यांच्या जागेवर सदागोपन रमेश खेळला होता. झिम्बाब्वे विरुद्ध पण भारताला मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. पांडुरंग पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होते. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. कारण पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण तर बल फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात आणि महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या. अरविंदकडे ऑप्शन खूप आहे कारण खूप चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे. स्वतः अरविंद एक चांगला गोलंदाज आहे. संघाचा कॅप्टन अरविंद पाटील. जोशी 11 भादवाड संघाची सुरुवात एक चांगली झालेली नाही आहे. पण त्यांचे 2 खंदे फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या मात्र आहे ती फक्त आणि फक्त 5. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तब्बल 51 धावा म्हणजे 51 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या सामन्यामध्ये 63 धावांचं लक्ष्य आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 36 धावांचं लक्ष्य. आणि हा चौथी मॅच आपण होते. पहिल्या फेरीतला पहिला मॅच, पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष्य राहील? यानंतर जी मॅच होईल ती चौथा हिरवा बी मानकोली विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट कशेळी. दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. परीक्षित आलेला आहे. फुलटा चेंडू आहे मात्र फटका खेळला होते. फायदा उचलता आलेला नाही. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय डीपला. धावबाची शक्यता आहे पण मात्र यष्टी रक्षकाला चेंडू नीट अडवता आलेला आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर फुलटा चेंडूचा डाव्या स्टेवरला चेंडूचा फायदा उचलता आला नाही बाळू पाटील यास. फक्त आणि फक्त 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 7. 2-7. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कावदी स्पोर्ट्स केवणीदेव विरुद्ध जोशी 11 भादवड ए या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. परीक्षित राईट आर्म याला स्टेप आउट झालेला आहे. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला आणि याचबरोबर 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण झालं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या डबल दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झाली 11. संघाचा कॅप्टन बाळू पाटील चांगली फलंदाजी करतोय. परीक्षित राईट आर्म फुलटॉस चेंडू आहे. फटका खेळला चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाहीये कारण डीप मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत बाळू पाटील 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. 2-13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत कारण बाळू याच्या बॅटमध्ये एक चौकार सुद्धा आला. याला मात्र स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 13. 2-13. परीक्षित
यावेळेला मात्र कमबॅक करतोय. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू डॉट हाताळतोय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 13 धावा. याचप्रमाणे जर धावसंख्या झाली तर मात्र एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळू शकते. याला लोअर फॉल्टा चेंडू होता. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू सरळ जातोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. पहिली धाव वेगात पूर्ण झाली. दुसरी धावी सहजगत्या पूर्ण झालेली आहे आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय कैलास. कैलास बाद होतोय. 15 धावा झालेल्या आहेत. 15. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15. 3 बाद 15. पंचाने काही बाद दिलेलं नाही मला वाटतं. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. येस, मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर किंवा कुठला प्रतिनिधी असेल, मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी असेल तर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे. मंडप अँड डेकोरेटर्स. पंचांना विनंती असणार आहे, आपण आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. तर खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. तर आपण जी स्पर्धा पाहतात, गावदेवी चषक 2023 गावदेवी क्रिकेट क्लब पूर्ण न्यू 40+ यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आज पहिला दिवस. सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि संडे अर्थात सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी सल्ला मसलत होईल आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय येईल. याचा फलंदाज बाद आहे. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि खेळाडू कक्षामधून दुसऱ्या फलंदाजाने यायचं आहे आणि बॅटिंगसाठी आलेले गुरुनाथ.
तीन फलंदाज बाद झाल्यात. पहिला फलंदाज बाद झाला होता सुभाष आणि त्यानंतर बाद झाला होता पंढरीनाथ आणि त्यानंतर बाद झाला होता कैलाश. तीन फलंदाज बाद झाले आहेत. खेळतो इथे बालू पाटील नॉन स्टॅकर येणार आणि आता खेळण्यासाठी सजीव गुरुनाथ. गोलंदाजीसाठी अजित येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. गुरुनाथ आणि बाळू पाटील अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. अजित एक डीपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. डीप कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ आणि एक स्क्वेअर स्टंटमॅन 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. फटका करण्याचा प्रयत्न. एक त्याला फटका चेंडू सरळ निघून जातोय तर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका कारण उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि अति सुंदररित्या कट केला होता आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार आणि चौकारने तर मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 19. यस महेशजी पाटील गावदी पुरवठा संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 3 बाद धावसंख्या झालेली आहे. 19. अजित याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका स्क्वेअर लेग कडे जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज बाळू पाटील याची खेळी संपुष्टात. संघाचा कॅप्टन बाद झालेला आहे 20 या धावसंख्येवर. धावसंख्या 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. ही मॅच सुद्धा असं वाटते की लो स्कोरिंग होऊ शकते. आज पहिल्या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या बघायला मिळाली. 51 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या मॅचमध्ये 63 धावांचं लक्ष्य. तिसऱ्या मॅचमध्ये 36 धावांचं लक्ष्य. आणि ह्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी होते आतापर्यंत 20 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं की अंडर 35 प्लस कडे पाहत असणार आहे जोशी इलेव्हन भादवड ए हा संघ. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय सचिन नाईक. उंचापुरा आणि ज्याच्याकडे क्षमता आहे खरं तर मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव असून चालत नाही, तुमच्याकडे क्षमता असून चालत नाही, तर त्याचा वापर तुम्ही योग्य वेळी करायला हवा. अजित मार्गस्थ होईल. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याच बरोबर सचिन नाईक याची खेळी झेलबादच्या रूपाने 0 संपुष्टात. यानंतर जो टॉस होईल तो म्हणजे स्वराज्य स्पोर्ट कशेळी विरुद्ध चौथा हिरवा बी मानकोली. 2 संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. आता मात्र संदीप येतोय. अधिक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही आणि जो निर्णय घेतलेला आहे अरविंद पाटील गावदी स्पोर्ट्स केवळी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा, तो आतापर्यंत योग्य वाटतोय. कारण धावसंख्येत फक्त आणि फक्त 20 आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 20 आणि असं वाटतं की 35 प्लस कडे पाहत असणार आहे जोशी इलेव्हन भादवड ए हा संघ. आता खेळण्यासाठी आलेले संदीप. याला फुलटा चेंडू सहजगत्या टर्न केलेला आहे. चेंडू इथे स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत.
धावसंख्या झाली 22. तब्बल निम्मा संघ गारज झालेला आहे. 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 22. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. गावदी स्पोर्ट्स केवणीदेव विरुद्ध जोशी 11 भादवड या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. संदीप या ठिकाणी सज्ज होते खेळण्यासाठी आणि नॉन स्ट्रायकर यांना आपण पाहतोय गुरुनाथ. याला बोलटा चेंडू, खराब चेंडू आणि समाचार घेतला जातोय. पंचांचा काय इशारा, नो बॉलचा इशारा आलेला आहे. पण माझा 4 या 6 पंच काय इशारा करतात पाहूया आपण. 4 धावा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बेमार चेंडू आहे, हाईट नो बॉल. चेंडूची मागणी करतायत पंच. 5 धावा मिळतील. 5 धावाने धावसंख्या वाढणार आहे 27. आणि यानंतर असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा फलंदाज उचलतोय का बघायचं आहे. संदीप यांनी एक चांगली सुरुवात केली आणि फ्री हिटचा हा फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिट बॉलवर कशा प्रकारे फायदा उचलतोय संदीप ते पाहूया. अजित याला मात्र फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाही आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 27. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारज झालेला आहे. 5 बाद 27. अजित याला मात्र यस एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. षटक समाप्त झालेला आहे. धावसंख्या 6 बाद 27. कोणतेही बदल आली त्याचा वापर केला गेला नव्हता फलंदाजाच्या माध्यमातून आणि साधा सोपा झेल इथे सुद्धा ड्रॉप झालेला आहे. एकदा विकडे आली. धावफलक 20 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश नाना याने खरं तर एक संधी निर्माण केली होती. क्रिकेटमध्ये आलेल्या प्रत्येक संधीला तुम्हाला खरं तर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यायचा असतो. त्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करायचा असतो. सचिन नाईक याच्या माध्यमातून झेल खरं तर सुटलेला आहे, निसटलेला आहे. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर पार्ट अँड पार्शल्स ऑफ क्रिकेट. योगेश नाना पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग येणार फलंदाज हनुमान, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाच्या रचनेत वारंवार बदल केला जातो. मला असं वाटतं यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, इथे टिपला झेल आणि फलंदाज जर्सी नंबर 02 हनुमान इथे बाद. फार चांगलं संगीत खरं तर मोनिश म्हात्रेच्या माध्यमातून आपण अनेकदा ऐकत असतो आणि तोच त्यांचा ट्रेंड कायम ठेवत असताना थोडी माईकची हाईस वाढव पुन्हा एकदा रिक्वेस्ट असेल.
संगीतामध्ये फार मोठी जादू आहे खरं तर. अलीकडच्या काळामध्ये म्युझिक थेरपी म्हणून एक थेरपी सुद्धा विकसित झालेली आहे. अनेक दुर्धर आजार असतात, त्या आजारांवर फक्त आणि फक्त म्युझिक ऐकून खरं तर निश्चितच आजार रोग्याला बरं केलं जातं. धावपलकर धावा 20 आतापर्यंत अंकित झालेले आहेत. 20 आणि लक्ष्य आहे 36, म्हणजे अजून 16 धावांची गरज आहे. अगोदरच्या षटकामध्ये 13 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 7 आलेले आहेत. 2 धावा, चौकार आणि एक सिंगल, त्यानंतर गडी बाद झाला. पस्तीस झाले. बावीस का होता, त्यानंतर पंजा आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर दुहेरी आली, त्यानंतर 2 आल्या, नाही 27 झाल्या, त्यानंतर एक आली, त्यानंतर एक आली, 28 झाल्या, त्यानंतर चौकार आला. 3 ओव्हरला 27 झाल्या दादा. 29 झाल्या, त्याच 2 तुम्हाला वाटतं. 3 ला 27 होत्या, पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईड आला, 28 झाले, त्यानंतर विकेट गेली, 28 नंतर विकेट गेल्यानंतर चौकार आला, 28 4 32 झाल्या, त्यानंतर 2 घेतल्या, विकेट पुन्हा एकदा विकेट गेली, पुन्हा 2 घेतल्या, शेवटी रनआउटला एक प्लस रनआउट 36चं टार्गेट आहे. 35 धावा धावपलकर 36चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये मित्रांनो आपण आहोत 7 धावा. या षटकामध्ये सुद्धा खरं तर गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत. एक गडी त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. धावपलक एकूण आपण पाहिलं तर सांघिक धावपलकर धावा आहेत 20 आणि 36चं टार्गेट म्हणजे अजून 16 धावांची गरज आहे. आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 14-16 अशा पद्धतीचं समीकरण कोणत्याही क्रिकेटमध्ये सोपं समीकरण जरूर मांडलं जातं, परंतु क्रिकेट हा रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे असतो. त्याचा कोणता रंग आपल्याला कधी पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. कधी कधी क्रिकेट अतिशय विलोभनीय आपल्याला पाहायला मिळतं, कधी कधी क्रिकेट अतिशय क्रूर झालेलं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. पाहायचं क्रिकेटचा कोणता रंग यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अनिश्चित क्रिकेटची कोणती अशी अनिश्चितता आहे जी हा सामना गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिवे संघाला जिंकण्यापासून रोखू शकते, हे तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यानंतर पाहावं लागेल. योगेश नाना तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर्सी नंबर 18 परीक्षित ज्या कामासाठी जाणला जातो त्या परीक्षेमध्ये तो आल्या इथे उत्तीर्ण झालाय. चौकार, षटकार आणि नो बॉल. म्हणून क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये ज्या पद्धतीचं इक्वेशन असायला हवं ते इक्वेशन इथे प्रॉपर ठेवलं गेलं नाही. हॅलो, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जरा आवाज कमी करा. हरिदास दादा बघा काय चाललंय नेमकं. यानंतर येणारा चेंडू हा फ्रीट आहे. 27 धावा धावपलकावर. ऑस्टमला फोर्सिबल स्ट्रोक खेळण्याचा खरं तर प्रयत्न आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, त्याला फक्त आणि फक्त समोरच्या दिशेने ढकललं आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक येऊन चेंडू वाढून फेकी झाली. 2 धावा इथे सुद्धा आल्या. धावपलक 2 ने पुढे मार्गस्थ झालं. एकूण धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहिलेलं तर त्या आहेत त्या 29, म्हणजे अजूनही 7 धावांची गरज आहे. खरं तर क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये नियम असतात, क्रिकेटमध्ये अटी असतात आणि त्या नियमांनी अधीन किंवा ती जी शिस्त आहे त्या शिस्तीने आपल्याला क्रिकेट खेळायचं असतं. बऱ्याचदा स्कोरबोर्ड ज्यावेळी चेक केलं जातं, मला असं वाटतं गवळी सर या अगोदर तुम्ही म्हटल्याप्रमाणे इनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला खरं तर ते करायचं असतं किंवा त्यानंतर ते करायचं असतं इन बिटवीन. परंतु हे क्रिकेट माणुसकीचं क्रिकेट आहे, फ्रेंडली क्रिकेट आहे, ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याची मुभा देत असतो. यावेळेस हा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी पॉइंटला
क्षेत्ररक्षक होते त्यांच्या बाजूने मार्गस्थ केला आणि डीप मध्ये मला असं वाटतं सुभाष चेंडूपर्यंत आले आणि त्यांनी चेंडू आडून फेकी केली. 2 धावा इकडे उपलब्ध होत्या, त्या 2 धावा पूर्ण होतील. धावपलकर एकूण धावा आतापर्यंत 31-31 आणि हे षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. कानांच्या दवाखान्यात जायला लागेल मला वाटतं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धावपलकर धावा 31. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. यस, धावपलकर धावा आहे 31-31. माणसाची अवधान क्षमता खरं तर फार महत्वाची असते, परंतु बाह्यकारके अनेक असतात. सचिन माळी जी माणसाची अवधान क्षमता सर खरं तर खेचून घेत असतात, त्यातील अनेक गोष्टी मैदानावर इकडे सुरू आहेत. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला फार मोठा गदारोळ आहे. विधिमंडळात बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळतो. आणि इतरही काही गोष्टी आहेत. चला, सगळ्या गोष्टी सांगणं उचित नाही. धावपलक 2 षटकानंतर 31 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि अजून माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती देतील. 5 धावांची गरज आहे. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री आणि आतापर्यंत एकच गडी बाद झालेला आहे. ज्या हनुमान मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेस एका विषयाला खरं तर मी हात घातला होता, तो तिथेच थांबवला गेला की लंकेमध्ये हनुमंतराया गेल्यानंतर खरं तर लंका त्यांनी जाळली. त्यांना जितके अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले नसतील, हा हनुमानच्या विरोधात त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर कर्णधारांनी केला होता. लागोपाठच्या चेंडूंवर तो प्रयत्न आपल्याला सततचा पाहायला मिळत होता. ते हनुमान बाद झाले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये परीक्षित यांनी आलेल्या आक्रमणाला सुरुवात केली. 1 षटकार 2दा दुहेरी धावा. 5 धावांची गरज असताना क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित. त्रिफळाची क्लीन बोल्ड. हे क्रिकेट 40+ क्रिकेट आहे आणि ज्या पद्धतीचं संगीत इथे ऐकवलं जातं, प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकतेला अतिशय महत्व आहे. या पद्धतीचं संगीत खरं तर तुम्हाला त्याची इथे प्रेक्षकांकडून दाद सुद्धा मिळेल. असं संगीत जर तुम्ही ऐकलं तर यानंतर खरं तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मार्गक्रमित होत आहेत. शिरीष येत आहेत क्रमांक 4 साठी. 5 धावांची गरज असताना निश्चितच यॉर्कर चेंडू होता. त्रिफळाचीत झालेले अमित भुईर आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे सुरुवात तर चांगली झालेली या षटकाला, परंतु आता फार कमी धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये खरं तर करावा लागेल. गोलंदाजाला फक्त आणि फक्त ढकललेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. प्रयत्न होता परंतु तो एक मार्गी होता. एक मार्गी झालेली कोणतीही गोष्ट खरं तर चांगली नसते. धावपलकर एकूण धावा आतापर्यंत 32 आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा विचार केला तर आतापर्यंत 8 मला असं वाटतं स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेळा जर अंतिम चषकापर्यंत जे पोहोचले असतील किंवा अंतिम चषक किंवा अंतिम सामना ज्याने आपल्या नावावर केला असेल तर त्यामध्ये जय बजरंगबली कारिवली हा संघ आहे. 2दा महाअंतिम सामना ते जिंकलेले आहेत. फुलटॉस समोरच्या दिशेने हॅमर केलाय. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. झेल बाद. क्या बात. ते पुन्हा एकदा चांगलं संगीत ऐकलं. क्षेत्ररक्षकाने जणू काही त्या फलंदाजाला सांगितलं असेल की आज काय झालं तरी मी हा झेल सोडणार नाही. ज्या पद्धतीने दुसरा तिसरा प्रयत्न झाला, खरं तर तो जो भाग आहे या मैदानाचा तो आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून मध्ये जरा पॉज घ्यायला लागला होता. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये जी रिॲक्शन येते त्यावरून कळत असतं की नेमकं काय झालेलं आहे. ती ऍक्शन आम्हाला इथनं दिसत नसल्या कारणाने मध्ये पॉज घ्यावा लागला होता, परंतु संघ सहकार्यांच्या प्रतिक्रियेतून समजत असतं की मैदानाच्या आतमध्ये निदान काय झालेलं आहे. हा झेल अप्रतिमरित्या तिथे टिपला गेला आणि फलंदाज बाद झाले. कधी कधी चांगलं टायमिंग होणं सुद्धा तुमच्या खरं तर विरोधात जात असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालं. टायमिंग चांगलं झालं होतं. क्रिकेटमध्ये तुम्ही फटका कोणता खेळता यापेक्षा तो कुठे प्लेस करता याला फार मोठं महत्व आहे. ती प्लेसमेंट चुकली होती.
उजव्या एसटीच्या फार बाहेर आणि फलंदाजाने जणू काही इथे पंचांची मदत केली आहे. ज्या पद्धतीने त्याने स्टान्स त्यांचा टिकून ठेवला, पंचांना गाईड केलं, गाइडेड कंपोजिशन ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन कंप्लीट झाली. धावपलकर धाबा 33. 3 धावांची गरज असताना हा फुलटॉस आहे. पुन्हा एकदा खरं तर विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. इथे 2 धावा पूर्ण झाल्या आणि यानंतर आपण पाहू शकाल तर फक्त आणि फक्त एका धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीतील सर्वात शेवटचा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिबे वर्सेस जोशी 11 भादवड या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल सुरू आहे. एका धावेची गरज. हा फटका चांगला आहे. ज्यावेळेस षटकार हवा होता त्यावेळेस समोरच्या दिशेने हळवार पद्धतीने खेळले होते आणि जिथे एका धावेची गरज आहे तिथे खरं तर हा चांगला फटका त्याने प्रोड्यूस केला. मानसिकता मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाची फार चांगली आहे आणि याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे तो गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिबे संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघ जोशी 11 भादवड संघ या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने खरं तर लय अजूनही जोशी 11 भादवड संघाला सापडली नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये ती सापडेल अशी अपेक्षा व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आलात, सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीने कौतुक. या स्पर्धेसाठी निरीक्षक लकीजी गोंधळे, त्याचबरोबर जोगेंजी पाटील आणि स्वजन नाईक आपलं सर्वांचं आयोजकांच्या वतीने खरं तर पुन्हा एकदा ससने स्वागत मी करतो. आणि दुपारचं सत्र भोजनाचा आस्वाद घ्या, त्यानंतर पुन्हा एकदा येऊन मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. या स्पर्धेवर तुमची नजर अतिशय महत्वाची आहे. या अगोदरच्या सामन्यातील सामनावीराचा खरं तर पुरस्कार मित्रांनो आपण यानंतर वितरित करणार आहोत. हु इज द मॅन ऑफ द मॅच? लो स्कोरिंगचा सामना आहे. 36चं टार्गेट होतं. पाहायचंय माझी साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील सामनावीर कोण आहेत.